गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा हे नाद करायचा नाही औंधा आला 10 थरांचा गोविंदा गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा हे तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा हॅलो गायज वेलकम लिव्हिंग ब्लॉग. आज आपण जात आहे सराव शुभारंभाला शिवशंभो गोविंदा पथक विडाव सिडी साखर असे आम्ही लावलेले होते गेल्या वर्षी. ह्या वर्षी पण तोच आमचा हे आहे. तर आम्ही आज सराव शुभारंभ आहे, तुम्हाला थंबेल समजणारच आहे. आणि आज येणार आहे गिरगावचा लाडका मिलिंद येणार आहे. गिरगावचा लाडका मिलिंद येणार आहे. तर तो पण तुम्हाला ते पण क्लिक दाखवीन. आणि चला आपण पुढे आपण बघूया. चला जय साईनाथ. चला नंतर बोला रे ते सगळं बोलला इकडे कशाला आले. शुभेच्छा देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी पल्लवीताई कुणाल सरमळकर यांनी येथे नदीच्या भेट दिलेली आहे आणि त्या आपल्या मंडळाला आपल्या शिवगोविंदा पथकाला शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित झाले आहे. मंडळातर्फे त्यांचे खूप खूप स्वागत स्वागत स्वागत. धन्यवाद. काय आहे का दगड वगैरे माऊलीचा
उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. शिवशंभू गोविंदा पथकातर्फे आज दहीहंडी सराव पाऊंड शिवतळ होत आहे. याची सर्व पालकांनी या सर्व रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. आता थोड्याच वेळात या सराव शिबिराला सुरुवात होत आहे. आपल्या प्रमुख अतिथी पल्लवीताई कुणाल सरनेकर यांनी इथे उपस्थिती दाखवलेली आहे. त्यांच्या उपस्थितीतच या सराव शिबिराला सुरुवात होत आहे. याची सर्व रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. हॅलो हॅलो जागेवाल्याला नारळ वाढवून या सराव शिबिराला आपण सुरुवात करत आहोत. याची सर्व रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. त्यांना वृक्ष तसेच शाल व शपथ देऊन त्यांचे स्वागत मंडळातर्फे करण्यात होत आहे. कृपया सर्व रसिक प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी. आपल्या प्रमुख अतिथी सौ पल्लवीताई
कुणाल सोरमाकर. जोरदार टाळ्यात स्वागत झालं पाहिजे. आपल्या मंडळाला मार्गदर्शन करण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतात. नेहमी आपण बोलवलं आहे. हॅलो. आपले सन्माननीय अतिथी श्री ॲडव्होकेट हरिभाई शास्त्री यांचा सत्कार येथे शाल व श्रीफळ देऊन तसेच वृक्ष देऊन करण्यात येत आहे. याची सर्व रसिक प्रेक्षकांनी मला निमंत्रण देतानाच दरवर्षाप्रमाणे मी आज उपस्थित झालो आहे आणि तेच जोश, ते जल्लोष, तेच दिसतंय आणि असंच कायम पुढे पण राहायलाच पाहिजे. तिथे उपस्थित आमचे माझे मित्र राणेजी, सगळे सर्वस्व माझे सहकारी, ज्यांनी खरंच मला वाटतं मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा अशा कार्यक्रमामध्ये निमंत्रण केलं गेलेलं आहे. मी खरंच धन्यवाद आहे तुमचा आणि ऋणी आहे की जे तुम्ही माझ्यासाठी त्या 6 महिन्या अगोदर जे निवडून मला आणलात आणि आज जे मी सभागृहामध्ये बोलतोय हे तुमच्या पाठी म्हणजे तुमच्या आशीर्वादही बोलतोय. आणि जे पण आहे बँड्रा विधानसभाचे जेवढे पण प्रश्न आहेत ते सोडवायचा प्रयत्न करतोय. आणि मला एक चांगलं वाटलं, मी पहिला आलो आणि विचारलं बाबा इथे ऐकतो इथे या रस्त्यावर पाणी भरतंय की नाही भरतंय आणि ते सर्वच खुश होते. मला तर दुकानदार पण खुश आहे आणि रहिवासी पण खुश आहे की गेल्या 25 वर्षापासून हा रोड कसा होता मला आठवतोय. मी लहानपणापासून इथून जात होतो येतो जातो, पण गेल्या 16 वर्षापासून मी तुम्ही कार्यक्रमाला येत जातो तेव्हा मी बघायचो की ह्या रोडला अक्षरशः चालायला जमायचे खड्डे होते. पण मी खरंच आभार मानतो आपले तडफदार आमदार वरुजी सरदेसाईंचा. मी त्यांना एक खाली बोललो की साहेब एक काम करा, आपल्याला हा सर्वात पहिला रोड व्हायलाच पाहिजे, गरजेचं आहे. तर 95 वॉर्डमध्ये हा पहिला रोड त्यांच्या निधीतून झालं गेलं आणि ते पण आज मला खरंच चांगलं वाटतंय की येणारे 25 वर्ष म्हणजे काही इथे हात लावलं न सारखं असं रोड बनवलेलं आहे. आणि मला आपल्या युवा पिढींना एक संदेश द्यायचा आहे. बघा खरंच जोश चांगला आहे आणि असं जोश राहायला पाहिजे, पण थोडं आपल्या पण स्वतःची काळजी घ्या. कारण आपल्या पाठीशी पण आई बाबा मुलं घरी बहीण हे सगळ्यांचं एक आपल्या युवा पिढीच्या पाठी असं आशीर्वाद तर आहेच, पण एक पुढे त्यांच्यासाठी बघण्यासारखं एक वेगळं हे पण आहे की बाबा आई बाबाचं एक असं असतं की माझा मुलगा व्यवस्थित मोठा व्हायला पाहिजे, शिकून काहीतरी MBS काही ना काहीतरी व्हायला पाहिजे. पण काय आपण जरा जोशामध्ये जातो, आपली स्वतःची काळजी घेत नाही. रक्त आपलं एकदम गरम आहे, पण त्या रक्त गरमाला पण राहायला पाहिजे, पण चांगल्या कामासाठी. आणि हे चांगलं काम आहे, पण स्वतःसाठी काळजी घ्या. एवढंच मी तुम्हाला माझी एक सूचना देणार मोठा भाऊ करून. खाली स्वतःचं लक्ष द्या, काही जोशामध्ये काही असं काय करू नका की बाबा पुढे आपल्याला त्रास हा तर आहेच, महत्वाचं तर आई बाबांना त्रास होता कामा नये. एवढंच मी रिक्वेस्ट करण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. वाह वाह, क्या बात आहे. पहिल्याच प्रयत्नात यशस्वी सलामी दिलेली आहे.
बिनाशिडीची जी सलामी दिली आहे, खूप छान अशी सलामी दिलेली आहे. उत्कृष्ट असे ताळमेळ आणि पकड या जोरावर उंच असं सलामी दिलेली आहे. शाल वृक्ष घेऊन त्यांचे स्वागत शिवशंभू गोविंद पथकातर्फे करण्यात येत आहे. याची सर्व रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. शिवशंभू गोविंद पथकाला प्रथमतः दहीहंडी उत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. प्रत्येकाने स्वतःला जपा, स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित जे कॅल्क्युलेशन आहे त्या पद्धतीने आपले थर लावा आणि उतरवा. शक्यतो आपली स्वतःची काळजी आणि तुमचं जे प्रिपरेशन आहे, तुम्हाला जो थर अटेम्प्ट करायचे, ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या प्रत्येकाने डोक्यामध्ये माइंडसेट देऊनच अटेम्प्ट करा. आणि शक्य होईल आपण कॉम्पिटिशनमध्ये नको जाऊया, आपण सेफ्टीने गोविंदा खेळूया. कारण का प्रत्येकजण एका आशेने गोविंदा खेळायला येतो, कोणालाही दुखापत होऊ नये आणि सुखरूप खेळा, यशस्वीरित्या तुमचं नाव करा. आणि तुमचं ऑलरेडी नाव आहे शिवशंभू गोविंद पथकाला, म्हणजे माझ्यासाठी तरी एक क्रेज आहे की हा गोविंद पथकाला बघणं मला आवडतं रिअली. तो स्वतःची काळजी घ्या आणि नक्कीच सुरुवात चांगली आहे, शेवटही चांगला करा आणि प्रत्येकाने प्रत्येकाला जपा. धन्यवाद. निर्मल नगर शिवशंभू गोविंद पथक यंदाचं शिवशंभू गोविंद पथक यंदाचं 9वं वर्ष आहे. खरोखरच मी मला स्वतःला भाग्यवान समजतो की तरुण पिढी आहे आणि आमच्या महाराष्ट्राची शान आहे ही तरुण पिढी. आजच्या तरुण पिढीने हे आपले असे उत्सव साजरा केले पाहिजे, आपलं कल्चर त्याला फॉलो केलं पाहिजे आणि आपले सण हे महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या भारतात साजरा झाले पाहिजे, मग ते कोणत्याही धर्माचे असू दे. तर मी जास्त वेळ घेत नाही कारण मला भाषण नाही द्यायचंय. ऑलरेडी मी लेट आलोय म्हणून मी माझ्या शिवशंभू गोविंदा पथकात आणि माझ्या इथे जमलेले सगळे आई वडील, लहान मुलं, बहीण भाऊ त्यांना मनापासून माफी मागतो. माझ्या श्री स्वामी समर्थ म्युझिकल बँजो ग्रुप यांच्याकडून, गिरगान वडा यांच्याकडून श्री शिवशंभू गोविंदा पथकास लाख लाख शुभेच्छा. मित्र, तुम्ही आम्हाला आपल्याला कॉम्पिटिशन नाही करायचंय, आपला उत्सव पार पाडायचा म्हणून तुम्ही 6च्या जागी 7 लावा, प्रयत्न करा. 8 लावायचा पण प्रयत्न करा, नाही जमलं तर सोडून द्या. पण आपल्याला प्रत्येकाचा जीव जरुरी आहे आणि आजच्या तरुण पिढीला मी हे सांगतोय की तुम्ही परमेश्वराची सेवा करा, त्याच्यावर आई वडिलांची सेवा करा आणि आपले सण आणि आपलं जे कल्चर आहे त्याला जपा. धन्यवाद. गणपती बाप्पा. थँक्यू.
अंडी लावतो तुम्ही किती जण लावणार आहे? 7 जण ना? आता यावर्षी 8 लावणार आहे. काय बोलतो तू आहे बांधा काय नाव समाजसेवक श्री विजय गुप्ता यांचा सत्कार श्री संदीप कालंदे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. दुसऱ्या वर्षीला पुस्तकाने नोंद घ्यावी. तसेच श्री गौतम खांदे यांचा देखील सत्कार येथे श्री संदीप कालंदे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. तिसऱ्या वर्षीला प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. लक्ष देऊन त्यांचे इथे जाहीर सत्कार करण्यात येत आहे. दुसऱ्या वर्षीला प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. कॅमेरामॅन म्हणल्यावर नीट काढत कट दे. तीन थरापासून आणले होते पोस्टर. हो किती जोडीला पहिला तो जोडी खेळताय त्याला. गण्या
फुल थरथरत होते फुल एकदम थरथरात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक बाबा की जय. महाराष्ट्र जय जय भीम स्वामी समर्थ. मित्र, मला तुम्हाला सांगायला आवडेल की आज खार पूर्व साईबाबा रोड मंदिर शिवशंभो गोविंदा पथक या गोविंदा पथकाचं यंदाचं 9वं वर्ष आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडीशी मला ऐकून थोडं खंत वाटलं, थोडी दुःखद गोष्ट झाली. आमच्या गोविंदा पथकातले आमचे एक कोच होते, ज्यांचं नाव काय सुशांत गमरे, हे आज आमच्यात नाही राहिले आहेत, पण तरी त्यांचा आशीर्वाद ह्या पथकाबरोबर असेल. त्यांचं स्वप्न हे पथक पूर्ण करेल. तर माझ्या श्री स्वामी समर्थ म्युझिकल रेंजो ग्रुपकडून शिवशंभो गोविंदा पथक फार सर्व यांना लाख लाख शुभेच्छा. तुम्ही माझे सगळे लहान भाऊ आहेत, तुम्ही आपला गोविंदा जपा, ही परंपरा अशी सांभाळा आणि आपल्या सगळ्या म्हणजे सगळे जे तुमचे पथकचे जे माझे भाऊ आहेत सगळ्यांची रक्षा करा आणि सगळ्यांची काळजी घ्या. आणि पुन्हा एकदा माझ्या स्वामी समर्थ म्युझिकल बँजो ग्रुपकडून शिवशंभो गोविंदा पथक खारपूर यांना मनापासून धन्यवाद. तुम्ही न विसरता दरवर्षी आम्हाला बोलवता, तुमचं आमच्यावर प्रेम आहे. आणि आमच्या आजच्या या गोविंदा पथकाच्या सर्व प्रारंभामध्ये आमचे साहेब विजय गुप्ता आणि आमचे ताई ऋतुताई गुप्ता आहेत आणि आमचे BJPचे विनायक नंदू देटे आहेत आणि माझे सगळे गोविंदा पथक आहेत. आणि जस्टिन बिबर पण आला USAवरून त्या पथकासाठी शुभेच्छा. सर, माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्र. आणि विशेष सांगायचं, पुढच्या वर्षी पण किरगावचा लाडका मिळेल श्री स्वामी समर्थ म्युझिकल बँजो ग्रुप शिवशंभो गोविंदा पथकाचं 10वं वर्ष आहे. त्याचे आवर्जून येणार लवकर. हां येस. आणि तुम्ही क्षमा मागतो 2 मिनटं आपल्या दादासाठी, आपल्या पथकांकडून आपल्या दादासाठी एक श्रद्धांजली माहिती. ब्लॉग इथे प्रिंट करूया. तर त्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला सांगा. ओम साईराम. चला भेटूया आता पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, जय साईराम.